रामकृष्ण हरी, जय मल्हार, जय ओबीसी. आज जे तुम्ही मीडियावर दिवस झालं बघताय त्या संदर्भामध्ये मला फक्त दोन गोष्टी सांगायच्या. मराठवाडा युवक प्रतिष्ठानच्या वतीनं पिंपरी चिंचवड या ठिकाणी सप्त्याचं आयोजन केलं होतं आणि आज शेवटचा दिवस होता. आपल्या समाज बांधवांनी मला आग्रह केला की भाऊ तुम्ही त्या सप्त्याला भेट द्या आणि ते माझ्यासोबत आले पण सगळे. काय तिथं गेल्यानंतर सप्त्याच्या 10-15 मिनिटं आम्ही अगोदर गेल्यामुळं आम्हाला एका ठिकाणी बसवलं म्हणजे सप्त्याला खेटूनच काय तिथं बसवलं आणि तिथं बसल्यानंतर मग जरांगे पाटील आले. ते आल्यानंतर आपल्या जे का समाज बांधवाचा त्यांनी वाढदिवस आहे म्हणल्यानंतर वाढदिवस साजरा केला आणि त्याच्यानंतर मी तिथंच होतो. मग लगेच आपल्या समाज बांधवांनी म्हणलं तुम्ही नाका हे घाला, दस्ती घाला. आणि मला सांगा त्या ठिकाणी मी नाही तर कोणी जरी असलं असतं तर काय केलं असतं याचं उत्तर मला तुम्ही द्या. मान्य आहे मी तिथं हे थांबायला पाहिजे नव्हतं, हे पाहिजे नव्हतं असं तुमचं म्हणणं असेल, पण मी त्या ठिकाणी आपले समाज बांधव असल्यामुळं गेलो होतो आणि मला त्यांनी 2 दिवसा अगोदर सुद्धा मला कल्पना केली होती की भाऊ तुम्ही या आणि इथं आपण सप्ताह करून आपण मग मुंबईला आपण आंदोलनासाठी जाऊ. पण मला ह्या सगळ्या ह्याच्यावर मला एक सांगायचंय, धार्मिक ठिकाणी जर मी गेलो तर या चुकीचं काय. मला एक उदाहरण द्यावं लागेल. जेव्हा अजितदादा पवार त्यांच्या अंत्यविधीच्या वेळेस तेव्हा सगळेच नेते सोबत होते काय. मग मला सांगा अशा सप्त्याच्या निमित्त सार्वजनिक ठिकाणनिमित्त एखादा माणूस जर आपल्या कुठं जवळ आलं आणि त्याच्यावर तुम्ही जर माझ्यावर संशय घेत असताल तर मला थोडंसं खूप वेगळं वाटायले. मी फक्त माझ्या सर्व ओबीसी समाज बांधवाला एवढंच सांगेल की ह्या पवन करवरला ओळख ओबीसी समाज बांधवांनी, हाके सरांनी आणि तुम्ही सगळ्यांनी दिली होती आणि मी शेवटच्या श्वासापर्यंत ओबीसी समाजाचंच काम करणार आणि प्रामाणिक काम करणार. मला सांगा ह्या एका फोटोमुळं एका ह्याच्यामुळं तुम्ही जर मला हे करत असताल तर मला तुमच्या सगळ्याच्या हातपाय जोडून एक सांगतो की ठीक आहे, मान्य आहे माझ्यानं चुकी झाली, मी तिथं थांबायला पाहिजे नव्हतं, निघून जायला पाहिजे होतं ते दिसल्यावर. पण सिच्युएशनच अशी होती की आपलेच सगळे समाज बांधव होते, तेच मला म्हणले नाही भाऊ थांबा आणि मला असं वाटलं की आता इथून सगळ्या इथून निघून जाणे मी थांबलो, एवढीच माझी चुकी झाली. पण मला माझ्या सर्व समाज बांधवांना सांगायचंय मी कायम तुमचा आहे आणि मी ओबीसीसाठी काम करणारा, संघर्ष करणारा माणूस आहे. आणि मला सांगा त्या भेटीमधील ह्याच्यामध्ये काही विषय नाही. ती भेट सार्वजनिक ठिकाणी होती. असं नाही गडे की कुठं आम्ही ना काही भेटलो, मुद्दामून भेटायला आलोत. त्या सप्त्याच्या ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी भेट झाली. ह्याच्यात असा मला समाज बांधवाला सांगायचे की लय मोठा असा विषय नाहीये. पण कुठंतरी तुम्ही तुमच्या माणसावर जर एका फोटोवरनं एवढं ट्रोल करत असताल तर आजपर्यंत प्रत्येक नेते एकूण एकाला भेटलेत, एकूण एकाशी संपर्क झालेत. पण ह्या माणसाला मी तर खूप लहान माणूस आहे. सभागतीच्या कार्यक्रमात भेट झाली आणि त्याबाद मी न जाता मी थांबलो. पण एवढं होऊन सुद्धा मला तुम्ही सगळ्यांनी काय आता मला समजा नाही, पण मी एवढंच सांगेल की हे सगळं काही मला अपेक्षित नव्हतं आणि जे काही झालंय ते पण मला काही अपेक्षित नव्हतं. मी फक्त माळकरी माणूस असल्यामुळं फक्त नाका सप्ताह होता आणि कुठंतरी आपले समाज बांधव म्हणत होते आणि मी माळकरी असल्यामुळं मी थोडंसं धार्मिक ह्याच्याकडे गेलो, एवढंच माझं फक्त चुकलंय. पण मला म्हणायचे तुम्ही मला समजून घेताल, कारण की मी कायम नाका तुमचा माणूस आहे. अहो ज्या माणसानं तुमच्यासाठी रक्त सांडून गळ्यामध्ये हात होते तेव्हा सुद्धा मी घरी न बसता तुमच्यासाठी रडत राहिलोय आणि आज नुसतं एक फोटोचा काय मजा गेला. तुम्ही पार काय 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 बोला मला सगळं या प्रत्येक गोष्टीला उत्तर द्यायचं म्हणलं, एकाला उत्तर द्यायचं म्हणलं तर मी थोडं पुरणार आहे. मला माहिती आहे मी काही करायला गेलं तर एक बाजू माझ्या काय विरोधात आहे. पण मी माझ्या समाज बांधवांना एवढं कळकळीचं सांगायलो की मी शेवटपर्यंत ओबीसी समाजासाठी काम करणारा माणूस आहे आणि मी ओबीसी समाजासाठी कायमच काम केले आणि ह्याच्या पुढे सुद्धा मी काम करणार आहे. फक्त कुठंतरी झाल्या गेलेल्या गोष्टी तुम्ही आपण थोडंसं बाजूला ढकलून तुम्ही जर विचार केला असता चला ठीक आहे सार्वजनिक कार्यक्रम होताना, सप्ताह होताना, चला ठीक आहे भेटले असतात, ह्याच्यामध्ये लय असा इश्यू करायची गरज नव्हती. आणि मी माझ्या मराठा समाज बांधवांना सुद्धा सांगतो की चुकीचे मेसेज तुम्ही सुद्धा देऊ नका. अशानं आपल्या समाजामध्ये तेढ निर्माण होण्याचं कारण म्हणजे हेच आहे. एकूण एकाला समोरासमोर भेटले काही झाले की लगेच त्याचा विषय करणं, शरण आला हे आला असे मेसेज करणं खरं तर चुकीचं आहे. तुम्ही आम्ही कायम एक आहेत आणि एक राहावं हीच माझी प्रामाणिक इच्छा आहे. एवढंच मी सांगतो. जय हिंद, जय मल्हार, जय ओबीसी.